आपल्या घरात असणारा तो शांत अबोल मुलगा, जो आपल्याशी फारसं बोलत नाही, ज्याच्या भावना तो कधी उघड व्यक्त करत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, त्या शांततेमागे आईबद्दलचं किती अथांग प्रेम दडलेलं असतं. आजची ही गोष्ट प्रत्येक आईच्या आणि मुलाच्या मनाचा ठाव घेईल अशीच आहे. एक नवदाम्पत्य डोळ्यात अनंत स्वप्ने घेऊन नव्या संसाराची गोड सुरुवात करतात. काही दिवसातच घरात एका सुखाच्या पाऊलखुणा उमटणार असल्याची चाहूल लागते. त्यांच्या आयुष्यात एका लहानशा जीवाचे आगमन होणार असते. त्या क्षणापासूनच ती आई मनोमन स्वप्नांचे रंगीबिरंगी गोफिनू लागते. आपल्याला सख्खी बहीण नाही आणि मावशीही नसल्यामुळे तिच्या मनात एक सुप्त इच्छा असते. आपल्या पोटी मुलगीच जन्माला यावी. मुलगी होणार या विश्वासाने बाळ पोटात असतानाच तिने नावांची यादी तयार केली. कपड्यांचे रंग ठरवले, लहानग्या दागिन्यांचे डिझाईन्सही मनात रेखाटून ठेवले. दिवस सरले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. पण तिच्या कुशीत विसावले ते एक गोड बाळ, मुलगा. ती विचाराने प्रगल्भ होती. मुलगा काय किंवा मुलगी काय, आईचे हृदय ते. त्या चिमुकल्या जीवाचे ते गोंडस रूप, ते निष्पाप डोळे पाहून ती स्वतःचे जुने स्वप्न क्षणभरात विसरून गेली. मनात फक्त एका सेकंदासाठी वाटून गेली. मुलगी नाही झाली, पण दुसऱ्याच क्षणी ती आपल्या बाळाच्या मायेत पूर्णपणे हरवून गेली. बाळ हळूहळू मोठे होऊ लागले. त्याचे ते पहिले पाऊल, तो बोबडा आवाज आणि त्याने घेतलेले पहिले नाव, या प्रत्येक क्षणाचा ती मनापासून आनंद घेत होती. पण तरीही कधी कधी मुलाचे कपडे खरेदी करताना तिच्या मनात यायचेच, मुलाच्या कपड्यांमध्ये किती ती मर्यादा, व्हरायटीच नाही. मुलींचे असते तर किती प्रकारचे कपडे पाहायला मिळाले असते. कधीतरी मनाचा विरंगुळा म्हणून ती आपल्या लाडक्या लेकालाच मुलीचे कपडे घालून त्याचे कोडकौतुक करायची. दिवस पंख लावून उडाले. बाळ आता शाळेत जाऊ लागले. शाळेचा तो पहिला दिवस, मित्रांचा गराडा, त्याचा तो गोंडस दंगा आणि मस्ती, या सगळ्यात वर्ष कसे निघून गेले कळलेच नाही. पण खेळताना तो कधीतरी पडला, धडपडला की तिच्या मनात पुन्हा एकदा ती हळवी भावना डोकावून जायची. मुलगी असती तर तिच्या पायात चांदीचे पैंजण घातले असते. मग घरभर त्या पैंजणांचा छुमछुम आवाज आनंदाने नांदला असता. बाळ आता बराच मोठा झाला होता. निसर्गताच मुले आणि मुली यांच्यात एक नकळत जाणवणारा फरक असतो, तो तिला आता प्रकर्षाने जाणवू लागला होता. शेजारच्या मैत्रिणींच्या मुलींकडे पाहून तिला नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे. मुले जसजशी मोठी होतात तशी ती शांत होतात, अघळ पघळ बोलत नाहीत, हे ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण मैत्रिणींच्या मुलींचे त्यांच्या आईसोबत चाललेले ते सततचे बोलणे, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट शेअर करणे, सतत गप्पा मारणे, हे ती खूप कौतुकाच्या नजरेने पाहायची. स्वयंपाकघरात आईला होणारी मुलींची मदत, त्यांच्या खाण्यापिण्यातील नाजूक आवडीनिवडी, हे सगळे मुलांच्या बाबतीत खूप वेगळे असते, हे तिला आता समजून चुकले होते. मुलगा आता कॉलेजला जाऊ लागला होता. तिची मैत्रीण तासनतास आपल्या मुलीच्या गोष्टी सांगण्यात, तिची शॉपिंग करण्यात आणि तिची काळजी करण्यात, तिला क्लासला सोडवण्यात व्यग्र असायची. हिच्या नशिबात मात्र तो गजबजाट नव्हता. मुलगा आहे ना, एवढा फरक तर असणारच, असे म्हणून ती स्वतःच्या मनाची समजूत काढायची. असाच एक दिवस कॉलेजच्या गॅदरिंगचा आला. मैत्रिणींच्या मुलींचे अनेक कार्यक्रम होते. कितीतरी दिवसांपासून त्यांच्या घरात त्याचीच चर्चा आणि तयारी सुरू होती. हिनेही एके दिवशी आपल्या मुलाला सहज विचारले, गॅदरिंगमध्ये तुझा काही कार्यक्रम आहे का रे? तू काय करणार आहेस? पण त्याने नेहमीप्रमाणे फारसे न बोलता हसून गोष्ट टाळली आणि गॅदरिंगचा तो दिवस उजाडला. तिच्या सगळ्या मैत्रिणी आपल्या मुलींना तयार करण्यात, त्यांच्या कार्यक्रमाच्या तयारीत पूर्णपणे गुंतल्या होत्या. हिच्याकडे मात्र काहीच काम नव्हते. मुलगा सकाळीच घरातून बाहेर पडताना फक्त एवढेच सांगून गेला होता, आई, दुपारी 4 वाजता तयार राहा, कार्यक्रमाला यायचे आहे. घरी एकटी असताना आई विचार करत होती, मी कोणती साडी नेसू?
मुलगी असती तर तिनेच आधी साडी काढून ठेवली असती आणि तिच्या आवडीचेच सगळे दागिने घालून मला जावे लागले असते. पण हा विचार करता करताच तिने स्वतःची तयारी पूर्ण केली. तेवढ्यात मुलाचा फोन आला. आई, तयार आहेस ना? तिने हो म्हणताच फोन कट झाला. आईच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. मग ते तसेच अनुत्तरित राहिले. ती बाहेर आली तेव्हा एक गाडी उभी होती. तिला वाटले मुलगाच घ्यायला आला असेल. पण गाडीतून त्याचे 2 मित्र उतरले. त्यांनी पुढे होऊन आदराने म्हटले, चला काकू, आम्ही तुम्हाला कार्यक्रमस्थळी न्यायला आलोय. जास्त काही न बोलता ती गाडीत बसली. मुले तिला घेऊन निघाली. पण गाडीत पूर्ण शांतता. तिच्या मनात पुन्हा एकदा विचार चमकून गेला. मुली असत्या तर प्रवासात किती बडबड झाली असती. कार्यक्रमस्थळी पोहोचताच तिची नजर मात्र गर्दीत आपल्या मुलाला शोधू लागली. पण तो कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात आणखी 2 मुले धावत पुढे आली आणि म्हणाली, चला काकू, आम्ही तुम्हाला तुमची सीट दाखवतो. त्यांनी तिला सन्मानाने एका जागी बसवले. पिण्याच्या पाण्याची बॉटलही आणून दिली. तिथे बसल्या बसल्या तिचे निरीक्षण सुरू झाले. मुलींच्या आया किती धावपळीत आणि व्यस्त दिसत होत्या. कोणी म्हणत होत्या, आई मला गजरा लावून दे ना. कोणी म्हणत होत्या, आई माझं मेकअप किट तुझ्याकडे ठेव हा. त्यांची ती गोड धावपळ पाहून आज तिला मुलगी नसल्याचे दुःख जरा जास्तच टोचू लागले. तेवढ्यात कार्यक्रमही सुरू झाला. स्टेजवर मैत्रिणींच्या मुलींचे एकामागून एक सुंदर परफॉर्मन्स होत होते. ते पाहत असताना तिच्या मनातील ती रुखरुख अधिकच गहिरी होत गेली. या संपूर्ण गर्दीत धुमसचक्रीत तिला तिचा मुलगा कुठेच दिसत नव्हता. कार्यक्रमाचा शेवट आला. मैत्रिणींच्या मुलींनी सुंदर नृत्य केले. गाणी गाऊन मोठी बक्षिसे मिळवली होती. त्या आपल्या आईच्या हाती ती बक्षिसे देऊन आनंदाने सेल्फी काढत होत्या. काही मुली काकू काकू करत हिच्याकडेही फोटो काढायला आल्या. हिची नजर मात्र अजूनही आपल्या लेकाला शोधत होती आणि नकळत तिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब तरळला. आज तिला मुलगी नसल्याचे दुःख मनाच्या तळापासून जाणवले. तेवढ्यात कार्यक्रमाच्या शेवटी एका विशेष आणि सर्वात मोठ्या बक्षिसाची घोषणा झाली. स्टेजवर प्रिन्सिपल सर माईक समोर आले आणि म्हणाले, आता वेळ आहे या वर्षाच्या सर्वात विशेष आणि मानाच्या पुरस्काराची. तुम्हाला काय वाटते, यावर्षी बेस्ट स्टुडंट अवॉर्ड कोणाला दिला जाईल? संपूर्ण हॉलमधून एकच नाव एकमुखाने घुमू लागले आणि ते नाव ऐकताच आईच्या काळजाचा ठोका चुकला. ते नाव तिच्याच मुलाचे होते. प्रिन्सिपल सरांनी मोठ्या अभिमानाने हिच्या मुलाला या वर्षीचा बेस्ट स्टुडंट म्हणून घोषित केले. घोषणा होता सर्व मुलामुलींनी टाळ्या वाजवून शिट्ट्या मारून एकच जल्लोष केला. हिचा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात तिचा मुलगा शांतपणे स्टेजवर आला. त्याने अतिशय नम्रतेने बक्षीस स्वीकारले आणि तो पुन्हा पडद्यामागे मुलांच्या गर्दीत हरवला. प्रिन्सिपल सर माईकवरून त्याच्याबद्दल बोलू लागले. या विद्यार्थ्याची निवड आम्ही का केली हे मला तुम्हाला सांगायचे आहे. हा मुलगी किंवा मुलगा या पलीकडे जाऊन प्रचंड समजदार आहे. आजच्या या संपूर्ण भव्य कार्यक्रमाची धुरा याने एकट्याने आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली आहे. प्रत्येकाच्या येण्या जाण्याची सोय करण्यापासून ते प्रत्येक कार्यक्रमाचा सिक्वेन्स, स्टेजचे साहित्य आणि मुलांची तयारी करून घेण्यापर्यंत सर्व कामे याने पडद्यामागून राहून चोख बजावली आहेत. हा स्वभावाने अबोल असेल पण कर्तृत्वाने प्रचंड करारी आहे. जे ठरवतो ते करून दाखवतो. अतिशय हुशार आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हा एक आदर्श विद्यार्थी आहे. सरांचे बोलणे पूर्ण होताच सर्व शिक्षक, मित्रमैत्रिणी त्याच्या नावाचा पुन्हा एकदा जय जयकार करू लागले, जयघोष करू लागले. हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला आणि तिथे खाली बसलेली एक आई, जिच्या डोळ्यातून आता दुःखाचे नाही तर अभिमानाचे अश्रू वाहू लागले होते. ज्या मुलाच्या शांत स्वभावामुळे ती स्वतःला एकाकी समजत होती, आज त्यानेच तिची मान समाजात गर्वाने सर्वात उंच केली होती.
तिला समजले होते की तिचे घर पैंजणाच्या आवाजाने घुमले नसेल, पण तिच्या मुलाने न बोलताही तिच्या संपूर्ण अस्तित्वाला एका मोठ्या स्वाभिमानाचा घुंगरू बांधला होता. निसर्गाचा प्रत्येक रंग वेगळा असतो आणि तिचा मुलगा तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रंग ठरला होता. इतिहास साक्षी आहे, हाच शांत, करारी आणि पडद्यामागे राहून स्वराज्याची घडी बसवणारा रंग राष्ट्रमाता जिजाऊंनी ओळखला होता. बाल शिवाजींच्या त्या अबोल पण ध्येय वेड्या नजरेत त्यांनी एका भविष्यातील छत्रपतीचे स्वप्न पाहिले होते. शिवरायांनी कधी अगळपगळ गप्पा मारल्या नाहीत की कधी शब्दांचा आव आणला नाही, पण आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने आई जिजाऊंच्या कष्टांचे आणि स्वप्नांचे सोने करून दाखवले. जिजाऊंचा शुभा असो व आजच्या युगातील हा लाडका लेक, मुलांच्या या शांततेत, त्यांच्या या अबोलपणातच उद्याच्या एका भव्य यशाची आणि कर्तृत्वाची पाळेमुळे रुजलेली असतात. म्हणूनच तीच फक्त सुंदर नसते, तोही तितकाच सुंदर असतो. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात मनस्पर्श. खरंच निसर्गाची ही किती अजब आणि सुंदर रचना आहे ना. आपण नेहमीच एका लेकीचे कौतुक करतो, तिच्या येण्याने घर कसं कसं बहरून जातं हे गात असतो, आणि ते खरंही आहे. पण आजची ही गोष्ट आपल्याला एका वेगळ्या वास्तवाची जाणीव करून देते. आपल्या घरात असणारा तो शांत अबोल मुलगा, जो कदाचित आपल्या भावना शब्दात मांडत नाही, जो मैत्रिणींसारख्या गप्पा मारत नाही, जो आपल्या आवडीनिवडी उघडपणे सांगत नाही, पण याचा अर्थ असा कधीच नसतो की त्याला आपल्या आईच्या मनाची काळजी नसते. तो पडद्यामागे राहून न बोलताही आपल्या संपूर्ण कुटुंबाची धुरा आपल्या खांद्यावर वाहत असतो. त्याचे प्रेम शब्दात नाही तर त्याच्या कर्तृत्वात आणि जबाबदारीत दडलेलं असतं. प्रत्येक आईला आपला लेक सुंदर दिसावा, आणि कर्तृत्वाने सुंदर असलेला लेक प्रत्येक आईला असावा. कारण तीच फक्त सुंदर नसते, तोही तितकाच सुंदर असतो. गरज असते ती फक्त त्या शांततेच्या मागचं अथांग प्रेम समजून घेण्याची. तुमच्याही घरात असा एखादा अबोल पण समजूतदार तो आहे का? मग आज या व्हिडिओच्या निमित्ताने त्याच्या पाठीवर प्रेमाची थाप नक्की टाका. आजची ही गोष्ट जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर मनस्पर्श परिवारासोबत जोडलेले राहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला स्पर्श करणाऱ्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा मनस्पर्श. धन्यवाद.